त्याप्रमाणे 3273 रुपये आपण जर दिले नाहीत तर तुम्हाला FRP रकमेवरती 15% व्याजाने शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागतील। आज कारखान्याला 10-12% आपल्याला त्या ठिकाणी माल साठ्यावरती कर्ज मिळत असताना तुम्ही कारखाना अडचणीत आणू नका, तुम्हाला उद्या 15% पैसे द्यावे लागतील। माझं म्हणणं त्या ठिकाणी ऐकलं गेलं नाही। मी त्यांना सांगितलं की माझं मत हे तुम्ही प्रोसिडिंगला लिहून घ्या, आणि नाही जर त्यांनी लिहिलं तर मी 8 तारखेला लगेच कारखान्याला हे पत्र कार्यकारी संचालकांना दिलं की जर तुम्ही 3 दिवसामध्ये म्हणजे 12 डिसेंबरपर्यंत जर त्यांनी ती रक्कम 11 डिसेंबरपर्यंत जर दिली नाही FRP प्रमाणे तर मी साखर आयुक्ताकडे तक्रार करेल। 11 डिसेंबरपर्यंत त्यांनी ते पैसे 3273 प्रमाणे दिले नाहीत। 12 डिसेंबरला मी साखर आयुक्ताकडे तक्रार लेखी स्वरूपामध्ये केली आणि त्यांना सांगितलं की आम्हाला या प्रकारे भीमाशंकर कारखान्याने पेमेंट आम्हाला दिलेलं नाही। ही माझी तक्रार प्रादेशिक सहसंचालक आणि साखर संचालक या दोघांकडे केली। 2 तक्रारी होत्या। एक भीमाशंकरची वार्षिक सभा झाली, त्याच्यामध्ये अजिंठ्यावरती विषय क्रमांक जो 7 होता की सन 24-25 या आर्थिक वर्षामध्ये जो भाग विकास निधीचा खर्च कारखान्याने 7,22,00,000 रुपये त्या ठिकाणी केला, त्याचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख आर्थिक पत्रकामध्ये त्याच्यामध्ये केला नाही। फक्त त्या खर्चास मंजुरी देणे हा विषय होता। या 2 तक्रारी केल्या आणि मी त्यांना सांगितलं की साहेब किती तारखेपर्यंत आम्हाला न्याय मिळेल। ते म्हणले जर तुम्हाला आम्हाला 15 दिवसाचा अवधी त्या ठिकाणी तुम्ही द्या, याच्यामध्ये मी लगेच चौकशी करायला लावतो। आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी की साखर संचालकांनी काल प्रोग्राम त्या ठिकाणी राबवला जातो। आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मुळातच संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये हे ठरलेलं होतं की 3100 रुपयाचा बाजारभाव देत असताना महाराष्ट्रामध्ये किंवा विशेष करून पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा 1-2 कारखाने जर सोडले तर इतर कोणत्याही कारखान्यांनी हा पूर्ण FRP दिलेली नव्हती। आपण संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये हे सांगितलेलं होतं की आपण आज 3100 रुपये देऊ आणि जर लवकरात लवकर पैशाची उपलब्धता झाल्यानंतर, निधीची उपलब्धता झाल्यानंतर आपण पूर्ण FRP देण्याच्यासाठीचं सुतोवाच संचालक मंडळामध्ये सर्व संचालकांनी आणि विशेष करून चेअरमन बाळासाहेब बेंडे पाटील यांनी केलेलं होतं। आणि त्यानुसार आपल्याला निधीची उपलब्धता झाली आणि त्याप्रमाणे आज आपल्या पूर्ण FRP शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत आहे। आता दुसरा एक विषय त्यांनी मगाशी त्या ठिकाणी मांडला की भाग विकास निधीच्या बाबत खेळापतीसारखा त्या ठिकाणी भाग विकास निधी वापरला जातो आणि वाटला जातो। कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून कपात केलेला भाग विकास निधीचा शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार माननीय संचालक मंडळ व वार्षिक सभेच्या मान्यतेनुसार सार्वजनिक उपक्रमांसाठी त्याचा विनियोग करण्याचं आपल्या वार्षिक मीटिंगची मान्यता घेऊन त्या पद्धतीनं वेगवेगळ्या गावांमध्ये या भाग विकास निधीची कामं करण्यात आलेली आहे हे त्यांना सुद्धा माहीत आहे। राज्यामध्ये नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जरी आपण विचार केला तर सगळे साखर कारखान्यांनी पुढेही FRP ही पहिला हप्ता त्या ठिकाणी पूर्ण केलेला नव्हता आणि 1-2 कारखान्यांनी केलेला असताना सुद्धा आपलं स्वतःचं म्हणणं आपण स्वतः कारखान्यामध्ये या ठिकाणी संचालक मंडळाने सांगितलेलं होतं, त्या पद्धतीनं आपण आज त्याची पूर्तता केलेली आहे। शेअरच्या बद्दल सुद्धा काही शेतकऱ्यांना आणि लोकांना त्या ठिकाणी लोकांची डोकी भडकवण्याचं काम हे महाशय या निमित्तानं करतायत। मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की सतत ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादकांना कारखान्याचे सभासत्व देण्याच्या दृष्टीनं कारखान्याच्या शेती स्टाफच्या मार्फत आपण पत्रव्यवहार सुरू केलेला आहे, हे सुद्धा या महाशयांना माहीत आहे। आणि जाणीवपूर्वक आता हे सभासत्व मिळणारच आहे, पण प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचं काम किंवा नको त्या गोष्टीमध्ये ढवळाढवळ करायचं काम आणि कारखान्याचं एकंदरीत चाललेल्या कामकाजामध्ये
अडथळा निर्माण करायचं काम हे महाशय करतायत. कारखान्याचं व्यवस्थापन चालू असतानाच मला आपल्याला या निमित्ताने एवढंच एक गोष्ट सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायची की FRPची रक्कम ही आपण 31 रुपयाची दिली आणि आज निधी उपलब्ध झाल्यानंतर पूर्ण FRP ही आपली 3273 रुपयाची आज आपण वर्ग केली. पण देवदत्त निकम हे चेअरमन असताना यांच्या एक कार्यकाळामध्ये 10 वर्षाचे कालावधीमध्ये चेअरमन होते. त्यावेळी सुद्धा 2 वेळा 2013-14च्या हंगामामध्ये निव्वळ FRP ही 2109 रुपये 93 पैसे प्रति मेट्रिक टन असताना सुद्धा 2100 रुपयाचा पहिला हप्ता त्या ठिकाणी अदा करण्यात आलेला होता आणि उर्वरित रक्कम ही दुसऱ्या हप्त्यामध्ये त्या ठिकाणी देण्यात आल्यानंतर ती FRP पूर्ण झालेली होती. इतकंच नाही तर 2014-15 मध्ये सुद्धा हे चेअरमन असताना ही हंगाम निव्वळ FRP ही 2129.73 प्रति मेट्रिक टन असताना पहिला हप्ता हा 1800 रुपये प्रति मेट्रिक टन व दुसरा हप्ता 76.24 प्रति मेट्रिक टन आणि तिसरा हप्ता अंतिम पेमेंट स्वरूपामध्ये 253.73 प्रति मेट्रिक टन असं 3 टप्प्यामध्ये 2130 रुपये शेतकऱ्यांना अदा केलेले होते. याच्याबद्दलचं सुतोवाच ते कधी केलेलं नाही, परंतु कारखाना हा व्यवसाय आहे, हा बिझनेस आहे आणि जसजशी पैशाची उपलब्धता होईल त्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या हिताला लक्षात ठेवून आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आपण घेतलेले आहेत. याच्यामध्ये एका बाजूला बाहेर गेल्यानंतर शेतकऱ्यांबद्दल कामगारांबद्दल आस्था दाखवायची आणि इथं आल्यानंतर कामगारांचा पगार थांबवा, वाहतूकदारांचे पैसे थांबवा, सप्लायरचे पैसे थांबवा, अशा पद्धतीचे काहीतरी विसंगत भूमिका मांडायची ही शोभनीय गोष्ट नाही. आता त्यांच्या बोलण्यामध्ये 2-3 गोष्टींचा उल्लेख होता. भीमाशंकर टॉपलाच होता, टॉपलाच राहायला पाहिजे, परंतु आम्ही या निमित्तानं त्यांनाही सांगू इच्छितो भीमाशंकरचं कामकाज हे कालही चांगलं होतं, आजही चांगलं आहे आणि उद्या सुद्धा चांगलं असेलच. कारण नामदार वळसे पाटील साहेबांचं दूरदृष्टीचं नेतृत्व, त्यांचं मार्गदर्शन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्यामुळं भीमाशंकर कारखान्याच्या नावलौकिकामध्ये नेहमी आपल्याला त्या ठिकाणी भर पडताना दिसते. इतर कारखान्यांच्या बाबत काही वेगवेगळ्या त्यांनी भूमिका मांडल्या, परंतु योग्य वेळामध्ये त्याची त्या ठिकाणी उत्तरं दिली जातील. ग्रीन वर्ल्ड पुरस्कार हा परवाच्या दिवशी भीमाशंकर कारखान्याला मिळाला आणि सहकारामध्ये दीपस्तंभासारखं काम करणारे अनेक ज्या काही संस्था आहेत याच्यामध्ये लाला अर्बन बँक असेल, राजगुरुनगर बँक असेल, शरद सहकारी बँक असेल, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल, दौंड शुगर असेल, माळेगाव कारखाना असेल, अशा अनेक संस्थांचा उल्लेख करता येईल की त्यांना या ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनच्या माध्यमातून पुण्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे. पण हे महाशय सांगतायत की कुठेतरी पैसे देऊन हे पुरस्कार घेतले जातात. माझा या निमित्तानं त्यांना हा एक सवाल आहे की तुमच्या काळामध्ये सुद्धा कारखान्यांना जे काही पुरस्कार मिळाले हे काय पैसे देऊन मिळाले का गुणवत्तेवर मिळाले याचं सुतोवाच त्यांनी या निमित्तानं करावं आणि आपली मर्यादा, आपली एकंदरीत वकूफ ओळखून त्यांनी कारखान्यावर आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांवर टीका टिप्पणी करावी. जशास तसं उत्तर देण्याची भूमिका